शिरोली औद्योगिक वसाहतीमुळे विस्तारलेल्या शिरोली पुलाची तालुका हातकणंगले गावावर सध्या एका कुख्यात टोळीचं गुन्हेगारी टोळीचं सावट असून अंमली पदार्थाची विक्री, जीवघेणे हल्ले आणि दहशत पसरवणाऱ्या या टोळीनं सामान्य नागरिकांचं जगणं मुश्किल केलं असून पोलीस प्रशासनानं या टोळीवर थेट मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी शिरोली गावच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल व आमदार अमल महाडिक व शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं आहे. शिरोली येथे विलासनगर परिसरात सक्रिय असलेल्या या टोळीनं एक समांतर गुन्हेगारी विश्व तयार केलं आहे. विशेष म्हणजे राजकीय वरदहस्त असल्यानं या टोळीला पोलिसांच्या कायद्याचा धाक उरलेला नाही असं चित्र सध्या दिसतंय. या टोळीने गेल्या 5 ते 7 वर्षात अनेक गुन्हेगारी कांड केले असून दहशतीमुळं त्यांच्या अनेकदा तक्रारीही नोंदवल्या जात नसल्याचं दिलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटलंय. या टोळीनं परिसरात गांजा आणि अंमली पदार्थांची विक्री करून तरुणाईला व्यसनाधीन केलं जातंय. बिलाच्या कारणावरून हॉटेल मालकांना मारहाण करणं आणि परिसरात दहशत निर्माण करणं नित्याचं झालंय. शिरोलीतील कंपनी मालक आणि इतर नागरिकांवर धारदार शस्त्राने जीवघेणे हल्ले करणे तसेच आदापूर येथील गोळीबार प्रकरणातही या टोळीची संशयास्पद भूमिका समोर आली आहे. तर पेठवडगाव येथील ऋत्विक जाधव प्रकरणातून टोळीच्या क्रूरतेची सीमा दिसून येते. मुलाला मारहाण करून त्याचं अपहरण करणे आणि कुटुंबियांना जिल्हा सोडण्याची धमकी देणे यावरून टोळीचा माज वाढल्याचं स्पष्ट होतं. ही टोळी जामिनावर बाहेर येताच पुन्हा गुन्हेगारी सुरू करते. त्यामुळे या टोळीचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. जोपर्यंत ही टोळी गजाळ जात नाही तोपर्यंत गाव शांत बसणार नाही. पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई न केल्यास शिरोली गावातील महिला, युवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक यांच्या वतीनं पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा तसेच राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, जिल्हा परिषद सदस्य सलीम महाल, उपसरपंच विजय जाधव, माजी उपसरपंच कृष्णात करपे, राजेश पाटील, धनाजी पाटील, सतीश पाटील, योगेश खवरे, बाळासाहेब पाटील, निशिकांत रानमाळे, दीपक यादव, संजय पाटील, धीरज पाटील, अर्जुन चौगले, प्रशांत कागले, रामचंद्र बुडकर, उत्तम पाटील, विनायक यादव, राहुल अष्टाकर, संदीप तानवडे, सचिन गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे.